2025 आज आपल्या गावात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची 57वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे। त्यामुळे मी तुम्हाला तुकडोजी महाराजाबद्दल 2 शब्द सांगणार आहोत। सर्वप्रथम मी श्री सुधाकरराव कातडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। ना धरती पहले ना आसमान पहले, अरे ना धरती पहले ना आसमान पहले, कुरुन और गीता में इंसान पहले, कुरुन और गीता में इंसान पहले। मित्रांनो, मैत्रिणींनो, आपल्या देशात अनेक संत महात्मे होऊन गेले, पण राष्ट्रसंत मात्र एकच होऊन गेला, ते म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। त्यांना राष्ट्रसंत ही पदवी आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिली। त्यांच्या आपण जीवनाचार्यावर बोलू। त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावतीतील येवली या मंजुळाबाईच्या पोटी झाला। त्यांनी 3000हून अधिक भजने म्हटली आणि त्यांचं नाव माणिक होतं, परंतु त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी त्यांचं नाव ठेवलं, नवे नाव ठेवलंय तुकडोजी। पुढे त्यांना तुकड्या तुकडोजी हे नाव म्हणून ओळखत असे। तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलं, जब जब देखूं मैं किसानों के तरफ, तब तक मुझे खुशियां मिलाई है। आज आपली परिस्थिती अशी आहे की शेतकरी गळफास करताय, मृत्यू देताय। अहो, सरकार आपल्या डोक्यावर बसले हो। आपले शेतकरी गळफास करते, आपले शेतकरी काऊन गळफास करते हो? त्यांना छेडलं गेलं हो, छेडलं नाही तर ते खायला रे नाही। आज जो बळीराजा जीवनाच्या आपल्या पाठीवर जीवनाला चालवतो, सगळ्या जगाला चालवतो, आज त्याला आंदोलन करावं लागत आहे हो। काऊन असं झालंय? सांगा ना तुम्ही मला, काय झालंय हो? अशी परिस्थिती निर्माण झाली की आज आपला बळीराजा आत्महत्या करते हो, फक्त सरकारच्या कारण हो। तुम्हाला सांगतो की हे कर्जमाफी करतो म्हणे, कर्जमाफी करतो। अहो, तुम्हाला सांगतो की त्या पंजाबात किती बाढ आली हो? काय केलं हो तुम्ही? काय केलं सांगा ना तुम्ही आम्हाला, सांगा ना कोणी नाही हो। बळीराजा म्हणजे या जगाचा पाठिंबा। अहो, त्या बळीराजाला तुम्ही काय केलं हो? तुम्हाला सांगतो हो, बळीराजाच्या कारणच आपण जिवंत आहोत। सोयाबीनला कमी भाव आणि सोयाबीनच्या तेलाला जास्त भाव, हा कोणता निर्णय सांगा तुम्ही? सांगा ना तुम्ही, हा कोणता निर्णय हो? कापसाला कमी भाव, जे कापसावरून कपडे बनते त्याला 2-2, 2.5 भाव। सांगा ना कोणत्या न्यायावर या तुम्ही? अहो, मी तुम्हाला सांगतो, सरकार कृपया करून आमच्या बळीराजाला छेडू नका हो। सरकार छेडू नका। तुम्हाला सांगतो, आज बळीराजाचं कारण आपण इथे जमलो। बळीराजानंच आपल्याला इतकं सारं दिलंय। आपल्याला जर बळीराजानं जर शेत केलं नसतं, वावरलं नसतं, तर आपण कुठं जगलो असतो हो? त्या बळीराजाला मी नमन करतो आणि तुम्हाला सांगतो, मी माझ्या भाषण संपवण्याच्या पहिले 2 शाळा सांगतो तुम्हाला। दुर्दैवी देशाचं की या देशाच्या प्रत्येक शाळेत त्रिकोण, षटकोण, चौकोन शिकवतात। दुर्दैवी देशाचं की या देशाच्या शाळेत त्रिकोण, षटकोन, चौकोन शिकवतात, मात्र या देशाच्या शाळेत मानवतेच्या दृष्टीने फक्त तुकडोजी महाराजाची ग्रामगीता शिकवतात हो। तुकडोजी महाराजाची ग्रामगीता शिकवतात हो। मी तुम्हाला सांगतो की आपल्या मुलाला प्रार्थना मंदिरात पाठवा हो, त्याने त्याला चांगले गुण मिळेल, ज्ञान मिळेल हो। तुम्हाला सांगतो, ते अर्धा तास बाहेर फिरण्यापेक्षा त्या प्रार्थना मंदिरात बसला तर किती चांगलं हो, त्याला किती ज्ञान मिळेल हो। तुकडोजी महाराज ने लड़ी धरती पर अजीब लड़ाई, ना तोपखानी ना बंदूक चलाई। रे तुकडोजी महाराज ने लड़ी धरती पर अजीब लड़ाई, ना तोपखानी ना बंदूक चलाई। दुश्मन के किले पर बिना की चढ़ाई, ओ दुश्मन के किले पर बिना की चढ़ाई। वाह रे तुकडोजी महाराज, आपने कैसी कर्मा दिखाई। वाह रे तुकडोजी महाराज, आपने कैसी कर्मा दिखाई।